आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। देशात युरिया खताची टंचाई निर्माण होणार असल्याची चिन्ह स्पष्ट दिसू लागलेत। त्यामुळे शेतकऱ्यांची युरियाची मागणी पूर्ण करण्यासाठी एसीएमई समूहातील एका गटाने अनहायड्रस आणि ॲकस अमोनिया म्हणजेच ग्रीन अमोनियाच्या पथदर्शक प्रकल्पासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे परवानगी मागितली आहे। त्यामुळे भारतात या ग्रीन अमोनिया खत वापरासाठी मान्यता मिळू शकते अशी अटकळ बांधली जाते। ग्रीन अमोनिया खत प्रकल्पाचा प्रस्ताव प्राप्त झालाय असं आयसीएआरचे महासंचालक डॉक्टर एम.एल. जाट यांनी सांगितलंय। या प्रकल्पासाठीच्या खर्चाची जबाबदारी एसीएमई असून आयसीएआर त्यासाठी प्राथमिक परीक्षण, पीक संशोधन आणि शेतकऱ्यांच्या सहभागासाठी मदत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आयसीएआरने ग्रीन अमोनियाच्या वापरासाठी मान्यता दिली तर केंद्र सरकार खत नियंत्रण आदेशात आवश्यक बदल करून शेतकऱ्यांना ग्रीन अमोनिया खत म्हणून उपलब्ध करून देईल अशी शक्यता वर्तवली जाते। देशात 2024-25 मध्ये सुमारे 38.8 दशलक्ष टन युरियाची विक्री झाली। तसंच भारत सुमारे 22 दशलक्ष टन नैसर्गिक वायूची आयात करत असून त्यासाठी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला जातोय। भारताने मागील वर्षी 5.65 दशलक्ष टन युरियाची आणि 4 दशलक्ष टन अमोनियाची आयात केली। त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडतोय। या पार्श्वभूमीवर ग्रीन अमोनियाला मान्यता दिल्यास खतांचा वापर कमी होईल, तसंच ग्रीन अमोनिया नत्राची कार्यक्षमता वाढून मातीतील सूक्ष्मजीव विविधता आणि उत्पादन क्षमता टिकून ठेवेल असा दावाही एसीएमई कडून केला जातोय। याबद्दल माहिती देताना एसीएमई क्लीनटेक सोल्युशन्स उपाध्यक्ष शशी शेखर म्हणाले, आम्ही आयसीएआर कडून चाचणी अंमलबजावणीसाठी तांत्रिक नेतृत्व, वैज्ञानिक निरीक्षण, पीक संशोधन आणि शेतकरी सहभागाची अपेक्षा करतोय। तर एसीएमई कंपनी ग्रीन अमोनिया आणि तांत्रिक सहाय्य पुरवेल। या प्रकल्पासाठी 13,000 ते 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून या प्रकल्पाची क्षमता दर दिवशी 1,200 टन इतकी असेल। सरकारने मान्यता दिली तर पुढील रब्बी हंगामापासून चाचण्या सुरू करण्यात येतील। प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्यासाठी 3 वर्षे लागतील असं ते म्हणालेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ग्रीन अमोनिया म्हणजे काय? तर ग्रीन अमोनिया पर्यावरणपूरक खत असल्याचं सांगितलं जातं। त्यामध्ये पारंपरिक युरिया खताच्या तुलनेत अधिक कार्यक्षमता असल्याचा दावा केला जातोय। सध्या युरियामधून केवळ 46% नत्र पिकांना मिळतं, परंतु ॲकस अमोनियामध्ये 60 ते 65% आणि अनहायड्रस अमोनियामध्ये 82% नत्राचं प्रमाण असल्याचं सांगण्यात आलंय। अनहायड्रस अमोनिया उत्तर अमेरिका, ब्राझील आणि चीनमध्ये गहू, भात, मका, ऊस आणि बागायती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो। भारतात मात्र आयसीएआरला प्रत्येक पिकासाठी योग्य अमोनिया डोस ठरवावा लागेल। तसंच त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी प्रशिक्षण, सुरक्षित हाताळणी याबाबत मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावं लागणार आहे। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोनला सबस्क्राइब करायला विसरू नका।